आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्याची माहिती समोर येते. नवाब मलिक कुठे बसणार असा सवाल उपस्थित केला जात होता आणि नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याची माहिती समोर येते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नवाब मलिक एनसीपीचे नेते जे ईडीने ज्यांना अटक केलेली होती, काही महिने ते जेलमध्ये होते आणि त्यानंतर आता वैद्यकीय कारणासाठी बाहेर आलेले आहेत, त्यांना जामीन मंजूर झालाय आणि ते कोणत्या गटामध्ये जाणार असा सवाल उपस्थित केला जात असताना सत्ताधारी बाकावर ते बसल्याची माहिती आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत. कल्पना, काय सांगाल? नवाब मलिक कुठे बसणार असा सवाल सातत्याने विचारला जात होता. आतापर्यंत सस्पेन्स कायम होता, पण ते सत्ताधारी बाकावर बसल्याचं कळतंय. काय अपडेट्स? नक्कीच खरं ते जेव्हा आतमध्ये एंटर झाले विधान भवनामध्ये तेव्हाही त्यांना प्रश्न विचारण्यात आले, पण त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्याबरोबर अनेक सत्ताधाऱ्यांनाही त्याबद्दल प्रतिक्रिया विचारली, पण ते सगळं मत त्यांचं आहे. ते कुठे जातील, त्यांनी कुठे बसावा, सर्वस्वी त्यांचा प्रश्न असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि ते जेव्हा आतमध्ये आले त्यानंतर जे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे, पक्ष कार्यालय विधान भवनातलं, त्याच्यामध्ये ते अजितदादा पवार यांची पाठी लागलेली आहे. तिथे अजितदादा पवार गट बसणार असं झालं होतं. त्याच कार्यालयामध्ये नवाब मलिक गेले आणि तिथे ते एका रूम मध्ये बसलेले होते आणि त्यानंतर ते आता सत्ताधाऱ्यांच्या बाकावरती बसलेले दिसत आहे. त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते अजितदादा पवार यांच्या गटाकडे गेलेले आहेत आणि आता त्यांनी आपलं जे मत आहे ते आधी सांगितलं नाही, पण आता त्यांची जी कृती आहे ती स्पष्ट करते आहे की ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावरती बसले. त्याच्यामुळे अजितदादा पवार गट त्यांनी निवडलेला आहे, आता स्पष्ट होत आहे. बरं, निश्चितच कल्पना, त्यांनी अजितदादा पवारांचा जो गट आहे तो निवडल्याचा आता स्पष्ट होतंय, कारण सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन ते बसलेले आहेत. आणि याआधी पण आपण जर त्यांची भूमिका बघितली तर त्यांनी आपण तटस्थ असल्याचं सांगितलं होतं. कल्पना, याविषयी काय सांगाल? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर जेव्हा राष्ट्रवादी फुटली त्यानंतर शपथविधी झाला तेव्हा सगळ्यांनी आपले मत स्पष्ट केले, पण त्यानंतर अनेक जण जी आहे ती नंतर गेलेली होती. पण नवाब मलिक यांनी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही की ते शरद पवार गटात जातील की अजित पवार गटात जातील. पण आता जेव्हा अधिवेशन सुरू होत आहे, पहिल्याच दिवसात, तेव्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, कारण की ते अजितदादा पवारांच्या कार्यालयात देखील बसलेले होते, ज्या गटाला जे कार्यालय मिळालं तिथे देखील बसले होते आणि आता बाकावर देखील ते बसलेले. निश्चितच कल्पना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आता ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्यामुळे त्यांची भूमिका ही स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान याकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे विधेयक 2023 सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 महाराष्ट्र. आणि प्रतिक्रिया देण्यासाठी विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, आपण बघतोय की नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा सवाल होता आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचं दिसतंय. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेले आहेत. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण नवाबबाई जे अत्यंत स्पष्टपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपवरती हल्ला करत होते आणि भाजपने जाणून बुजून त्यांना अटक करून जेलमध्ये टाकलं होतं आणि तिथून त्यांची सुटका होत नव्हती. जवळजवळ 1.5-2 वर्ष त्यांना कारागृहात राहायला लागलं, त्यांचा काही दोष नसताना. आणि ज्यावेळेस अजितदादा ग्रुप वेगळा झाला त्यावेळेस नवाब मलिक जे बाहेर आले ते त्याच अटीवरती आले असणार हे आता सिद्ध होतंय. कारण शेवटी जेलमध्ये राहणं आणि आजारी असणं, कारण त्यांना किडनीचा त्रास झाला, त्यांना अनेक व्याधींचा त्रास झाला, त्यांना हॉस्पिटलची ट्रीटमेंट सुरू होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा नाईलाज झाला असणार की आपल्याला जर यातनं बाहेर पडायचं असेल. आणि शेवटी जेव्हा कुटुंबाला त्रास होतो तेव्हा नवाबबाईंनी हा निर्णय घेतला, त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये. आणि त्यांना ते अल्पसंख्याक मध्ये असल्यामुळे भाजप त्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडत नव्हती, हे आपल्याला दिसलेलं आहे. आणि भाजप ज्या प्रकारे अल्पसंख्याकांना त्रास देतो तोच त्रास नवाब मलिक एवढे मोठे नेते असताना, आमदार असताना सुद्धा त्यांना झाला. परंतु शेवटी कुटुंबाला त्रास, स्वतःला वैयक्तिक त्रास आणि आरोग्य ठीक नसताना नवाब मलिक बाईंनी जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच ह्या सगळ्यातनं त्यांची सुटका होण्यासाठी तो घेतलेला आहे. आणि त्याच बोलीवरती अजितदादांनी त्यांना आतमधून बाहेर काढलेलं आहे आणि म्हणून ते त्या बाजूने गेलेले आहेत. हे आपण आता हे उघड झालेलं आहे. निश्चितच विद्याताई, तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी पोहोचलेली आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांची ही प्रतिक्रिया आपण बघितली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.